सोबत ठेवा गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती। धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाची आणि विद्येची देवता मानली जाते आणि देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते। त्यामुळे दोघांनाही देवघरात एकत्र ठेवले जाते। जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान नसेल तर तो पैशाचा वापर चुकीच्या पद्धतीने करू शकतो। म्हणून लक्ष्मी म्हणजेच पैशांसोबतच बुद्धी ही तितकीच महत्त्वाची आहे। त्यामुळे देवघरात गणपती आणि लक्ष्मीला एकत्र ठेवले जाते। देवघरात गणपतीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी। श्रीयंत्र कसे ठेवावे? तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचे असेल तर एका लाल कपड्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याच्या एका बाजूने कलश ठेवा। लक्ष्मी बीज मंत्राचे उच्चार करत श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करा। विधीनुसार पूजा करा। अशा प्रकारे 11 दिवस पूजा केल्यानंतर तिजोरीमध्ये एक लाल कपडा टाकून त्यावर श्रीयंत्र ठेवा। असे असते श्रीयंत्र। मंत्रांची शक्ती त्यांच्या शब्दांमध्ये असते, त्याचप्रकारे श्रीयंत्राची शक्ती त्यांच्या रेषा आणि बिंदूमध्ये असते। श्रीयंत्रामध्ये 9 त्रिकोण आणि त्रिभुज असते। या 9 त्रिभुज मिळून 45 नवीन त्रिभुज तयार होतात। श्रीयंत्रांच्या मध्ये सर्वात लहान त्रिभुजामध्ये एक बिंदू असतो। श्रीयंत्रामध्ये एकूण 9 चक्र असतात। हे 9 दवींचे प्रतीक असते। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।